अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 4 समकालीन भारत यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे प्रकरण 4 आपण पाहत आहोत. आधीच्या तासाला आपण येथील प्रस्तावना पाहिलेली होती. त्याच पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकणार आहोत त्याचा आपण आढावा घेतलेला होता. आज आपण एक वेगळ्या संकल्पना पाहणार आहोत. यामध्ये राष्ट्रवाद, स्वयंनिर्णयाचे तत्त्व, राज्य या संकल्पना पाहणार आहोत आणि राज्याची भूमिका याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर राष्ट्रवाद, स्वयंनिर्णयाचे तत्त्व याचा जर आपण विचार केला तर राज्य या संकल्पना आपण गेल्या वर्षी अभ्यासलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण या संकल्पना पाहणार आहोत. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना या संकल्पना, राज्यशास्त्राच्या अभ्यासातील या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. मग राष्ट्राचा जर आपण विचार केला तर राष्ट्र हा समुदाय एकीच्या भावनेने त्या ठिकाणी बांधलेला असतो आणि ही जी काही एकी आहे ही एकी निर्माण करण्यासाठी काही घटक ठिकाणी महत्त्वाचे असतात. राष्ट्र म्हणजे काय तर एका विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. आणि राष्ट्र निर्माण होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात. मग यामध्ये भाषिक एकता असेल, धार्मिक एकता असेल, समान भूप्रदेश असेल, समान इतिहास असेल, समान राजकीय हितसंबंध असतील, समान आर्थिक हितसंबंध असतील किंवा सांस्कृतिक एकता असेल, या घटकांच्या आधारे आपणाला राष्ट्राची उभारणी त्या ठिकाणी करता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राष्ट्र उभारणीमध्ये आत्ता जे आपण घटक पाहिले या सर्व घटकांमधून एक जरी घटक असला आणि त्याच्यामध्ये जर आत्मीयतेची भावना असली, एकात्मतेची भावना असली, आपलेपणाची भावना असली तरी आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्राची उभारणी ही करता येत असते. आणि या राष्ट्राचा विचार करत असताना स्वतःची वेगळी सामाजिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण त्या ठिकाणी स्थापन करू पाहत असतो. आणि म्हणूनच जर आपल्याला राष्ट्र निर्माण करावायचे असेल तर त्या ठिकाणी एकात्मतेची भावना निर्माण होणं महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि एका राज्यामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात. व्यवस्थित आहे का? एका राज्यामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात म्हणजेच भिन्न भिन्न समुदायाचे लोकसमूह असू शकतात. त्याला आपल्याला काय म्हणता येणार आहे? राष्ट्र असं म्हणता येणार आहे. मग यानंतर बघा, राष्ट्रवाद याचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशावर आपले असणारे प्रेम होय. राष्ट्रवादाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता निर्माण होण्याची त्या ठिकाणी भावना आहे. राष्ट्रवादाच्या भावनेतून लोकांच्या मनामध्ये राजकीय अस्मिता निर्माण त्या ठिकाणी होत असते किंवा निर्माण करता येत असते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर आपण विचार केला तर भारतीय स्वातंत्र्य लढा हा याच भावनेतून त्या ठिकाणी उभा राहिलेला होता असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि मग राष्ट्रवाद हा वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये त्या ठिकाणी एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. मग राष्ट्रवादाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवाद हा वांशिक, धार्मिक,
भाषिक इत्यादी जरी विविधता असली तरीसुद्धा राष्ट्रवाद या सर्वांमध्ये एकात्मता घडवून आणण्याचं काम करतो किंवा एकी निर्माण करण्याचं काम करतो असं आपल्याला म्हणता येणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, राष्ट्रवादाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला परदेशामध्ये क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेला आमचा संघ त्या ठिकाणी विजयी होतो त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्या ठिकाणी आनंद साजरा करतो, कारण आमचा संघ त्या ठिकाणी विजयी झालेला असतो. आणि हा जो काही विजय आहे किंवा हा जो काही विजय साजरा केला जातो हा संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो किंवा साजरा होताना दिसतो. याला राष्ट्रवादाची भावना हा घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतो असं आपण म्हटलं तर ते होणार नाही. म्हणूनच राष्ट्रवाद म्हणजे त्या ठिकाणी आपल्या देशावर असणारं प्रेम होय, याला आपल्याला राष्ट्रवाद असं म्हणता येणार आहे. मग त्यानंतर बघा, नंतरची संकल्पना आहे स्वयंनिर्णयाचे तत्व. तर या तत्वाचा जर आपण विचार केला की ज्या तत्वाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी हे तत्व मांडलं आणि त्याला वर्सायच्या तहामध्ये त्या ठिकाणी मान्यता मिळाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. स्वयंनिर्णय म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्राने त्या ठिकाणी स्वतः घेतलेला निर्णय म्हणजे स्वयंनिर्णयाचे तत्व होय. तर जेव्हा बघा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस किंवा जी काही इच्छा आहे ही इच्छा राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि मग राष्ट्राचे राज्यात रूपांतर त्या ठिकाणी होते. म्हणजे एखादं राष्ट्र की ज्या राष्ट्रावर दुसऱ्या राज्याचं नियंत्रण असतं असं राज्य ज्या वेळेला त्या ठिकाणी स्वयंनिर्णयाची इच्छा व्यक्त करतं त्यावेळेला ते राष्ट्र सार्वभौम राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करतं किंवा ते राष्ट्र त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि म्हणूनच राज्य म्हणून घेण्यासाठी म्हणजेच आत्ताच आपण पाहिले की एका राज्यामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात, परंतु त्या राष्ट्राजवळ ज्यावेळेला काही घटक येतात त्यावेळेला त्या राष्ट्राचं आपोआप त्या ठिकाणी राज्यामध्ये रूपांतर होतं. मग हे घटक कोणते आहेत तर मग लोकसंख्या, शासनसंस्था, भूप्रदेश किंवा सरकार आणि सार्वभौमत्व हे घटक ज्यावेळेला एखाद्या राष्ट्राकडे येतात त्यावेळेला त्या राष्ट्राचं त्या ठिकाणी राज्यामध्ये रूपांतर होताना त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येणार आहे की स्वयंनिर्णयाचं जे तत्व आहे हे तत्व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि त्याला वर्सायच्या तहामध्ये त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. आणि या स्वयंनिर्णयाच्या तत्वानंतर जगातील अनेक देशांना त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आणि यानंतर बघा, आपल्याला राज्य ही संकल्पना जर पाहायची असेल तर आपल्याला असं सांगता येणार आहे की राज्य म्हणजे काय तर एका विशिष्ट भूप्रदेशावर सुसंघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय. व्यवस्थित आहे का? एका विशिष्ट भूप्रदेशावर सुसंघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय. आणि राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामधील लोकांमध्ये बघा विविधता ही असणार आहे. मग ही विविधता वेगवेगळ्या प्रकारांची असणार आहे. जसं की आपण पाहिलं की भारताचा जर आपण विचार केला तर भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे, तरीसुद्धा भारतामध्ये एकता आहे, भारतामध्ये एकात्मता असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. कारण भारतीय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग राज्यातील लोकांचा जर आपण विचार केला, आत्ताच आपण पाहिलं की
भारतामध्ये जी काही राज्य आहेत, जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत, या सर्वांमध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात, राज्यांमध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात, या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विविधता असल्याचे पाहावयास मिळतात. त्या ठिकाणी जे काही सण उत्सव यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विविधता आहे. प्रत्येक राज्याची भाषा ही वेगळी आहे आणि भारत देश एकसंघ राहावा म्हणून आम्ही काय केलेलं आहे, संघ राज्य शासन पद्धतीचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. मग राज्यामधील लोक विविध धर्म असेल, विविध वंश असतील आणि भाषा असणारे असू शकतात. म्हणजे इत्यादी बाबतींमध्ये लोकांमध्ये विविधता ही असणारच आहे आणि त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी हे सर्व लोक एकत्र येणे किंवा या सर्व लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणे महत्त्वाचे. आणि जगाचा जर आपण सर्वे केला किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर आपण विचार केला, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा जर आपण विचार केला, तर या ठिकाणी सर्वजण एकाच व्यासपीठावर येत असताना आपले धर्म असतील, जात असतील, भाषा असतील, हे सर्व विसरलेले होते आणि फक्त त्यांचं एकच ध्येय होतं, त्यांचं एकच उद्दिष्ट होतं आणि ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, भारताला स्वातंत्र्याचा दर्जा हा मिळाला पाहिजे. आणि आपण जगाचा जर सर्वे केला तर जगातील अनेक देश हे बहुवांशिक आहेत, बहुधार्मिक आहेत, बहुसांस्कृतिक आहेत आणि त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य किंवा एकता निर्माण करत असताना अनेक प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं हे जावं लागतं. तर राज्य याचा जर आपण विचार केला तर आत्ताच आपण पाहिलं की राज्य निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व लोकांमध्ये एकी असणं किंवा सर्व लोक एकत्र येणं महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन याकडं पाहता येईल किंवा त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल. आणि राज्याजवळ ज्यावेळेला काही घटक येतात किंवा राष्ट्राजवळ ज्यावेळेला काही घटक येतात, फॉर एक्झाम्पल बघा, लोकसंख्या असेल, भूप्रदेश असेल, शासन संस्था किंवा सरकार असेल आणि सार्वभौमत्व हे घटक ज्यावेळेला राज्याकडे येतात, त्यावेळेला राष्ट्राकडे येतात, त्यावेळेला त्या राष्ट्राचं आपोआप त्या ठिकाणी राज्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होत असतं. आणि हे राज्य कसं असतं, सार्वभौम असतं. हे राज्य स्वतंत्र अशा पद्धतीचं असतं. त्यावर दुसऱ्या राज्याचं, या राज्यावर दुसऱ्या देशाचं अजिबात सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण असू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला राज्य निर्माण करता येणार आहे. आत्ताच आपण पाहिले की राष्ट्र निर्माण होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात. ज्या पद्धतीने सलग भूप्रदेश असेल, भाषिक एकता असेल, धार्मिक एकता असेल, समान राजकीय हितसंबंध असतील, समान आर्थिक हितसंबंध असतील, असे काही घटक आपण अभ्यासलेले होते. यातला एक जरी घटक राष्ट्राजवळ असला आणि त्यांच्या मनामध्ये जर आत्मीयतेची भावना असली तर आपल्याला राष्ट्राची उभारणी त्या ठिकाणी करता येते. परंतु राज्याचा जर आपण विचार केला तर राज्याजवळ चारही घटक असणं महत्त्वाचं असतं आणि हे चार घटक ज्यावेळेला राज्याकडे येतात त्यावेळेला त्या राष्ट्राचं त्या ठिकाणी राज्यात रूपांतर होतं. म्हणजे एक देश सार्वभौम होतो असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि हे चार मुद्दे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था किंवा सरकार आणि सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठत्व होय. सार्वभौमत्व म्हणजे त्या राज्यावर दुसऱ्या राज्याचं नियंत्रण नसणे होय. म्हणजेच त्या राज्याला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त होणं असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि हे सार्वभौमत्व दोन प्रकारचे असते, अंतर्गत आणि दुसरं म्हणजे बाह्य. तर अशा पद्धतीने आपल्याला राज्याची उभारणी त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर बघा, यानंतर आपण राज्याची भूमिका, अधिकार, राज्याची भूमिका, कामे, अधिकार आणि जबाबदाऱ्या काही मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित ऐका. यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे, खरोखर राज्य चालविणं
कामं करणे, निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं, तसा जर आपण विचार केला तर या सर्व गोष्टी अवघड आहेत. आपण कुटुंब चालवत असताना आपल्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या या कुटुंब प्रमुख म्हणून येत असतात आणि त्या सोडवण्याचं काम आपण करत असतो. मग राज्याचा जर आपण विचार केला तर राज्य ही फार मोठी एक संस्था आहे आणि ती चालवणं सुद्धा तितकंच अवघड आहे. मग राज्य ज्या पद्धतीने कुटुंब चालवत असताना कुटुंब प्रमुखाला काही कामेही करावी लागतात, तशाच पद्धतीने राज्य चालवत असताना राज्य प्रमुखाला सुद्धा त्या ठिकाणी काही कामेही करावी लागतात. मग यातलं पहिलं जे काम आहे किंवा राज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका या पार पाडाव्या लागतात. तर यातली पहिली भूमिका किंवा काम आपल्याला सांगता येणार आहे ते म्हणजे शांतता व सुव्यवस्था राखणे. शांतता व सुव्यवस्था राखणे किंवा निर्माण करणे. मग राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये अनेक विचारधारा असणाऱ्या व्यक्ती असणार आहेत, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असणार आहेत, प्रत्येकाची विचारधारा ही वेगवेगळी असणार आहे आणि या सर्वांचा मेळ घालण्याचं काम त्या ठिकाणी राज्याला करावं लागणार आहे किंवा राज्य हे करत असतं. मग राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू काय आहे तर राज्याचा मूळ हेतू आहे तो म्हणजे राज्याचं संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे हा आहे आणि या कार्याला त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्र उभारण्याचे कार्य असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळे सुद्धा त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. आहे का? राजकीय व्यवस्थेचे जे काही अस्तित्व आहे हे अस्तित्व आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत जी काही परिस्थिती उद्भवते त्यामुळे हे राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व त्या ठिकाणी धोक्यात येण्याची शक्यता असते. आणि देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संविधान व राजकीय व्यवस्था टिकविणे यात राज्याची त्या ठिकाणी भूमिका महत्त्वाची असते. म्हणजेच राज्यकारभार करत असताना सर्वांना बरोबर घेऊन राज्यकारभार करणं महत्त्वाचं आहे. सर्वांना त्या ठिकाणी समजेल, सर्वांना समजतील, सर्वांना अंमलबजावणी करायला सोपे पडतील असेच निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्या निर्णयांची त्या ठिकाणी अंमलबजावणी होताना आपल्याला दिसते. मग दुसरं काम आपल्याला सांगता येणार आहे आर्थिक प्रगती करणे. जर देशाला पुढे न्यावायचं असेल तर समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला रोजगार जर प्रगतीच करावायची असेल तर प्रत्येकाच्या हाताला काम म्हणजेच प्रत्येकाला रोजगार हा मिळालाच पाहिजे. ज्यावेळेला व्यक्तीची प्रगती होते त्यावेळेला आपोआप समाजाची प्रगती होते आणि ज्यावेळेला समाज प्रगतीपथावर जातो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या राज्याची प्रगती होते आणि राज्याची प्रगती झाल्यानंतर त्या राज्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्या ठिकाणी दबदबा निर्माण होण्यासाठी आणि म्हणून आर्थिक प्रगती करणे हे राज्याचे महत्त्वाचे काम आहे. मग देशाच्या औद्योगिक असेल, कृषी विकास असेल आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित असते. आर्थिक स्थैर्य असेल, आर्थिक वाढ असेल, यातून लोकांचे आर्थिक हितसंबंध किंवा आर्थिक हित आपल्याला साध्य करता येणार आहे. मग याचा अर्थ असा नाही की आपण समाजवादी व्यवस्था निर्माण करणार आहोत, असा नाही, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय. म्हणजेच राज्याने राजकीय व्यवस्थेचं विकेंद्रीकरण करणं महत्त्वाचं आहे. राज्याने त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्थेचं विकेंद्रीकरण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच राज्याने उद्योगधंद्यांचं व्यवसायाचं त्या ठिकाणी विकेंद्रीकरण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पातळीनुसार
रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार व्यवसाय करता आला पाहिजे की म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक प्रगती करता येणे शक्य होणार आहे. आणि ज्या वेळेला व्यक्तीची प्रगती होते त्याला आपोआप त्या ठिकाणी देश हा प्रगतीपथावर जाण्यासाठी मदत होते. ज्या वेळेला समाजामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होतं त्याला आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये आहे रे आणि नाही रे असे दोन गट आणि या दोन गटांमध्ये त्या ठिकाणी दरी निर्माण होते, त्यातून असंतोषाची भावना निर्माण होते आणि त्याचा समाजामध्ये मग उद्रेक होण्याची शक्यता असते. तर असं होणार नाही याची काळजी प्रत्येक राज्याने घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सत्तेचं असेल संपत्तीचं असेल केंद्रीकरण होणार नाही, या उलट त्याचं विकेंद्रीकरण आपल्याला कसं करता येईल याच्यावर राज्याने त्या ठिकाणी लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यातूनच आपल्याला आपली आर्थिक प्रगती त्या ठिकाणी साध्य करता येणार आहे. त्या ठिकाणी याच्यानंतर बघा राष्ट्र उभारणी करणे. राष्ट्र उभारणी करणे प्रत्येक राज्याचं महत्त्वाचं काम आहे. आणि राष्ट्राची उभारणी असताना समाजामध्ये जी काही विविधता आहे, समाज हा विविधतेनेच नटलेला आहे. समाज म्हणजे काय तर आपल्याला असं सांगता येणार आहे की व्यक्तीतील संबंधांवर आधारित व्यापक उद्दिष्ट असलेला व त्या दृष्टीने एकात्म भावनेने कार्य करणारा व्यक्ती समूह म्हणजे समाज होय, म्हणजे सोसायटी होय. आपण ज्या ठिकाणी राहतो तो समूह म्हणजे समाज होय. त्याला आपल्याला समाज म्हणता येणार आहे, त्याला आपल्याला सोसायटी म्हणता येणार आहे. आणि या जर आपल्याला राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर समाजामध्ये जी काही विविधता आहे ही सर्व विविधता मान्य करून या विविधतेला एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम त्या ठिकाणी राज्याला करावं लागणार आहे. आणि त्यातून आपल्याला राष्ट्राची उभारणी करता येणार आहे. मग समाजामध्ये विविधता तर ही असणारच आहे, समाजामध्ये विविधता ही तर असणारच आहे. समाज हा मुळातच विविधतेने नटलेला आहे, परंतु ही विविधता एकत्र कशी राहील याचा विचार राज्याने महत्त्वाचा आहे. आणि समाजातील विविधतेमुळे राज्याचे एकी तुटणार नाही, म्हणजेच राज्याचं विघटन होणार नाही याची राज्याने घेणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरच आपल्याला राष्ट्र उभारणी या ठिकाणी करता येणार आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा आणि राष्ट्र उभारणीचा अत्यंत जवळचा संबंध आहे असं आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. तर राष्ट्र उभारणी करत असताना समाजातील ही ग्राह्य धरून सर्वांना बरोबर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. त्यांच्यामध्ये फूट पडणार नाही, त्यांचं विघटन होणार नाही याचा विचार करून त्या ठिकाणी राज्याने राष्ट्र उभारणीचं कार्य करणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राहिलेला भाग नंतरच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.